ठाण्यामधल्या पालिकेच्या कळवा रुग्णालयामधील अधिष्ठाता वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस। रुग्णांना होणाऱ्या त्रासाबद्दल महापालिका प्रशासनाकडून दखल। अतिरिक्त आयुक्तांकडून अधिकाऱ्याची कानउघडणी। कल्याणमध्ये सोनाराचं अपहरण करून 2 लाखांची खंडणी मागणाऱ्या टोळीला बेड्या। गहाण ठेवलेले दागिने सोडवण्यासाठी अपहरण करून खंडणी मागितली होती। टिटवाळा पोलिसांनी आरोपींना बेड्या ठोकल्या। कोट्यवधी खर्चून केडीएमसीने उभारलेला महापौर बंगला ओसाड। 15 वर्षांपासून टाळेबंद असल्यानं परिसरात झाडाझुडपांचा वेढा। फर्निचरला वाळवी तर इमारतीमध्ये पडझड झाल्याचं चित्र समोर। प्रशासनाच्या उदासीन कारभारानं जनतेच्या पैशांची उधळपट्टी। गेल्या 8 दिवसांपासून कोकण किनारपट्टीवरील मासेमारी व्यवसाय पूर्णपणे ठप्प। मासळी बाजारावर मोठा परिणाम झाल्यानं माशांचे दर वधारले। सुरमई 1200 रुपये तर पापलेट 1500 रुपयांवर। गुरु नानक जयंतीच्या निमित्तानं 5 नोव्हेंबरला सार्वजनिक सुट्टी असूनही मुंबईतील वीरमाता जिजामाता उद्यान खुलं राहणार, तर दुसऱ्या दिवशी 6 नोव्हेंबरला उद्यान बंद राहणार। पालिका प्रशासनाची माहिती। मुंबईतील खासगी कोचिंग क्लासेसची होणार तपासणी। विधान परिषदेच्या सभापतींचे समिती स्थापन करण्याचे निर्देश। 15 दिवसांमध्ये अहवाल सादर करण्याचे विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांचे आदेश। आता पाहूयात पुणे जिल्ह्यामधल्या टॉप 9 बातम्या। धर्मादाय संस्थांचं ऑडिट करण्यास 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ। ऑनलाईन पद्धतीनं संकेतस्थळावर माहिती भरण्याचं धर्मादाय आयुक्तांचं आवाहन। पुण्यातल्या वाघोलीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर। 23 कोटींच्या प्रकल्पाचं काम रखडलं। ठेकेदाराचा आडमुठेपणा आणि पालिका अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष। पालिका प्रशासनानं प्रश्न मार्गी लावण्याची मागणी। पुण्यातील SCMTR प्रकल्प रद्द केलेला नाही। महापालिका अधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण। शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी जवळपास 36 किलोमीटर मार्गावर प्रकल्प प्रस्तावित। पुण्यामध्ये 5 महिन्यामध्ये वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या 13,500 वाहनांवर कारवाई। विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्या 8,639 वाहनांचा समावेश। पुण्यामध्ये आता नव्या बसमध्ये असणार अॅनालायझर यंत्र। नवीन बस खरेदी करताना चालकाच्या बाजूलाच असणार यंत्र। आधी चाचणी करून रिपोर्ट द्यावा लागणार।